लक्ष्मीनारायण प्रोडक्शनच्या वतीने आणि अष्टविनायकच्या सौजन्याने किंवा प्रयत्नाने कुमार सोनींचा भूलभुलैया हा नाटक रंगभूमीवर येत असा रे महाराजा. या नाटकात चांगला यश दे रे महाराजा. कुमार सोनींच्या नाटकांचे आतापर्यंत जेवढे प्रयोग झालेले असत त्याच्या दुप्पट प्रयोग होऊन दे रे महाराजा. आणि ह्या नाटक नुसता मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात नाही तर संपूर्ण जगात फेमस होऊन दे रे राजा. आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. कलाकारांका सुखी ठे. वडाची साल पिंपळा पिंपळाची साल वडाकला त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. आमच्या नाटकाचे भरपूर प्रयोग होऊन दे रे महाराजा. अवॉर्ड आमच्या कलाकारांका मिळान दे रे महाराजा. आणि कुमार सोनींचा हा 125वा नाटक अजरामर होऊन दे रे महाराजा. आमच्या नाटकाचो मेन कापड हिरो साहिल देसाई एका ह्या वर्षात 9 सिनेमे मिळत तरी महाराजा. हे देवा महाराजा आमका यश दे, यश दे, यश दे. जर कोणाची बाहेरच्या बुद्धिची नजर लागली असेल तर ती तुझ्या पायाखाली घालून घे रे महाराजा. आणि ह्या नाटक भरभरान चालन दे रे महाराजा. तिकीट काउंटर म्हणजे बुकिंग हाऊसफुल होऊन दे रे महाराजा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार प्रेक्षक, आवाज माझामध्ये आपलं स्वागत आहे आणि माय मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. आपण भेटणार आहोत भूलभुलैया चे डिरेक्टर कुमार सोनी सर. कुमार सोनी सर खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. नाटक, सिनेमा अनेक प्रकारे त्यांनी खूप जाहिराती पण केलेल्या आहेत, नाटक केलेले आहे. पण आज भूलभुलैया घेऊन एक नवीन नाटक आणि ते पण 125वं त्यांचं नाटक आज रंगभूमीवर येत आहे. चला आपण त्याबाबत आपण भूलभुलैया आणि 125 वर्षाचा हा नाटकाचा हा प्रवास त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. खूप पहिलं अभिनंदन. 125वं हे नाटक आज तुम्ही रंगभूमीवर पहिलं नाटक आणि 125वं थोडासा काय प्रवास इथपर्यंत येण्याचा झाला काय सांगाल? मुळामध्ये हे 125वं नाटक नाही आहे, 125वी कलाकृती आहे. कारण मी फक्त नाटक नाही केलं. मी 4 मे 1973 पहिल्यांदा रंगमंचावरती दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकलं. त्याच्या आधी जवळजवळ 13 वर्ष मी रंगकर्मी म्हणून काम करतो. म्हणजे तशी माझं रंगकर्मी म्हणून वय 65 वर्षाचं. तर सांगायची गोष्ट अशी, मी लोकनाट्यापासून सुरुवात केली. लोकनाट्य पहिल्या मुंबईची लावणी दिग्दर्शन केलं आणि तेव्हापासून मी ठरवलं की मी वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं, वेगवेगळ्या फॉर्मची नाटकं करण्याचा प्रयत्न. याचं कारण असं ठरलं की 72 साली मी जेव्हा घाशीराम कोतवाल नाटक बघितलं, त्याच्या आधी मी नाटकं करत होतो. पण जेव्हा घाशीराम कोतवाल बघितलं तेव्हा म्हटलं आपण असं काहीतरी वेगळं केलं. आणि त्या भूमिकेने वेगवेगळी नाट्य प्रकार सुरुवात केली. नंतर 76 ते 79 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेलो आणि मग माझा प्रवास, झंझावतीचा प्रवास सुरू झाला. मी ते करत असताना मनोरंजनाबरोबर काहीतरी वेगळे विषय, आजचे विषय, सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न. शस्त्रविरुद्ध शांती याच्यावरती अथमनु जगन केलं. इमर्जन्सीवरती मास सबरीन केलं. किंवा उलटसुलट केलं जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. किंवा शिक्षणाचे महत्त्व सांगणारं संस्कार नावाची सिरियल केली आणि छडी लागे छमछमसारखा सिनेमा केला. नंतर तुमच्या करप्शनवरती मी गिल्टी नावाचा सिनेमा केला. नंतर जेंडर डिसऑर्डरवरती मी रेवती देशपांडे नावाचं नाटक केलं. अशी अनेक. आता डायव्हर्सवरती सुद्धा मी 3 वेगवेगळी नाटकं केली. लेखक जरी आनंद नाडकर्णीचे, प्रत्येकाचा फोकस वेगवेगळा होता. कधी मुलावरती, कधी नवरा बायकोवरती, कधी एकंदर परिस्थितीवरती. असं करत असताना मी कॉमेडी केली. त्यात सुद्धा मी कॉमेडी नाटक केलं. मी बबन प्रामाणिक नावाचं नाटक केलं. वासूची सासूसारखं फार्स केलं. किंवा महत्त्वाची म्हणजे माझ्या करिअरमध्ये 2 महत्त्वाचे अत्यंत नाटकं मी समजतो. त्याच्यामधलं एक म्हणजे राष्ट्रपती भवन. हे राष्ट्रपती भवन या इमारतीवरती, त्याच्या इतिहासावरती केलेलं आहे. देशाचे 14 राष्ट्रपती यांच्यावरचं नाटक जे राष्ट्रपती भवनमध्ये सादर झालं ते.
आणि आत्ता नुकतंच मी गेल्या वर्षी नाटक केलं संविधानावरती, भारतातल्या संविधानावरचं पहिलं नाटक. आता मी कुणीतरी आहे तिथे सस्पेन्स हॉरर केलं आणि त्याच्या पुढलं पाऊल आहे ते म्हणजे भुलभुलैया. आणि सर्वधर्म संयोगाने 53 वर्षातलं हे 125वी कलाकृती मला करताना अतिशय आनंद होतो. मला 4 मेला 53 वर्ष पूर्ण होतील दिग्दर्शक म्हणून आणि 5 मेला माझं 126वं प्रोडक्शन येणार आहे. हे आत्ताच सांगून ठेवतो. ते सखे सोबत. तर सांगायची गोष्ट अशी, ह्याचे निर्माते भुलभुलैयाचे निर्माते त्याकडे स्क्रिप्ट घेऊन आले. ते वाचता क्षणी मला ती खूप आवडली कथा आणि ती नुसती एक मनोरंजनाची कथा होती, मनोरंजन करणारी कथा होती. पण ती कथा वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलं की याच्या खोलवर जाऊन विचार करायला पाहिजे. नुसतं नाटक करून लोकांना एंटरटेन करणं हे मला कधीच पटत नाही. त्यातनं काहीतरी आपल्याला काही शोध घेता आला नवीन पद्धतीचा. तर त्यात एक एलिमेंट होता की आत्मे आहेत का नाही याच्यावरती बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये घडत होत्या. तर मग त्याच्या जरासा खोलवर जाण्याचा मी प्रयत्न केला. मग सायन्स, नंतर तंत्रमंत्र आणि वास्तुशास्त्र अशा तिन्ही घटकांमधून आत्मे आहेत की नाही हे शोध घेण्याचा प्रयत्न मी या नाटकामध्ये केला. आता त्याच्या शोधातनं उत्तर काय मिळालं हे प्रत्येक प्रेक्षकाने आपापल्या मनाप्रमाणे ठरवायचं. त्याचं उत्तर त्याला मिळेलच नक्की, किंवा त्या 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 विषयावरती ते विचार करू लागतात. पण विज्ञान सुद्धा अजून शोध घेतं, विज्ञानाला सुद्धा नक्की उत्तर मिळालेलं नाही. तर ते शोध घेणारं पण तरी सुद्धा एक वेगळी गोष्ट सांगणारं असं हॉरर नाटक रंगभूमीवरती येत आहे. आणि केदार सामंत आणि रणजित देसाई या 2 निर्मात्यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी मला दिली की एवढं चांगलं नाटक मला करायची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो. आणि असं वेगळं असणारं नाटक 125वा हा माझा योग आहे. खूप छान, सुंदर प्रवास पण हा छान आहे तुमचा. 125वी कलाकृती आज तुम्ही सादर करतात. या कलाकृतीचं भुलभुलैया जेव्हा कन्सेप्ट तुमच्याकडे आली, त्या कलाकारांची निवड करण्याबाबत जेव्हा तुम्ही शोधाशोध सुरू केली, तर प्रियाताईंचा विचार कसा काय आला की या कथेमध्ये या ताई आणि बाकीचे कॅरेक्टर तुम्हाला निवड करायची? की सर्वसाधारणपणे निर्माते जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा निर्मात्यांची अशी इच्छा असते की एखादा सेलिब्रिटी, एखाद किंवा 2 सेलिब्रिटी असावेत आणि मग बाकीची टीम असावी. कधी कधी निर्माते जास्तीत जास्त सेलिब्रिटींना पण घेऊन ठेवतात, कारण त्यांची प्रत्येक सेलिब्रिटी निर्मात्याची अशी कल्पना असते की सेलिब्रिटी असला की लोक येतात. माझा या गोष्टीवरती खरा विश्वास नाही आहे, कारण माझी काही नाटकं सेलिब्रिटी नसलेल्या कलाकारांनी सुद्धा सुपरहिट केली. माझ्या दृष्टिकोनाने मी कन्सेप्ट आणि कास्टिंग करताना माझ्या डोक्यात जो आहे तो, मग तो माझा मित्र असो, मित्र नसो, माझा नातेवाईक असो, माझे नातेवाईक नसो, ओळखीचा असो, ओळखीचा नसो, हा फरक पडत. त्या भूमिकेला माझ्या डोक्यात जी काही कल्पना आहे त्याला योग्य असणारे एक कॅरेक्टर मिळाला की ठीक. पण तरी सुद्धा यांनी सांगितलं जेव्हा की आम्हाला सेलिब्रिटी पाहिजे, तर सहज विचार करता करता मला असं वाटलं की जी सध्या बऱ्याच दिवसात आलेलं नाही ती एखादी व्यक्ती घेतली. कारण सध्या ज्या काही नामवंत कलाकार आहेत ते सगळे आपापल्या नाटकातलं बिझी आहेत. मग त्यांना घेऊन मग आपल्या नाटकावरती अन्याय होणार तर त्यांच्या नाटकावरती अन्याय होणार. असं करण्यापेक्षा जिने सध्या बऱ्याच दिवसात काही केलेलं नाही अशी व्यक्ती मी शोधत होतो. आणि त्याच्यात मला प्रियाचं नाव सापडलं. खरं तर प्रियाबरोबर मी 1994ला सिनेमा केला होता, बजरंगाची कमाल, सुपरहिट सिनेमा. पण ती तेव्हा सिनेमाच करत होती. प्रियाची ओळख माझी तिच्या आईवडिलांमुळे, प्रिया अरुण आणि अरुण कर्नाटकर यांच्यामुळे माझी ओळख. कारण ते चांगले नाटकातले दत्तालालचे मी अनेक नाटकं बघितली, मी शाळेत असताना बघितली. त्यामुळे ती नाटक करते हे मला माहिती होतं. पण ती सिनेमात इतकी वस्तू होती की नंतर तिने मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी धनंजय माने इथे राहतात नाटक केलं. त्यामुळे मला लक्षात होतं की ती आहे, सध्या नाटकात करते. तिला सहज फोन केला आणि तिला विचारलं, तिला ते आवडलं. तेव्हा तो प्रश्न सुटल्यानंतर सेंट्रल कॅरेक्टर मिळाला म्हटल्यानंतर मग मी नंतर माणसं शोधायला लागलो. त्याच्यापैकी तरुण जे 2 होते त्याच्यात साहिल देसाई आणि एक ही आपली परिणिता पावसकर, ही आजची जी कलाकार मंडळी आहे, म्हणजे जेन झीवाली लोक असणार, मानसिकता असणारे 2 तरुण मुलं आहेत. त्याला तर मला नावाला मिळणं शक्यच नव्हतं. कारण इतकी तरुण मुलं जी अगदी फ्रेश आहे.
यंग आहेत, कॉलेजमध्ये जस्ट पास आउट झालेले आहेत, तर त्यांची भूमिका करणारा एकदम पॉप्युलर कलाकार कसा मिळू शकतो. तर मी ते नव्हतं, त्यामुळे त्या दोघांची बरं त्यातल्या त्यात परिणितांनी बरोबर मी माझ्याबरोबर काम केलेलं आहे. माझ्या राष्ट्रग्रंथामध्ये मी काम केले आहे, 2-3 छोटे छोटे रोल केले, पण मला त्याची कपॅसिटी माहिती नाही. साहिलला मी वाचनातच ठरवलं की याला रोल याला काहीच हरकत नाही. मग प्रश्न त्यातला एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, तो म्हणजे वॉचमनचं कॅरेक्टर. त्या वॉचमनच्या कॅरेक्टरसाठी मी वेगवेगळे लोक शोध घेत होते, पण मला त्याच्यात काय कळत होते, त्या वॉचमन त्यासाठी मला एकदम वेगळा चेहरा पाहिजे होता. मी जो आलेला नाही असाच चेहरा पाहिजे, ज्याची इमेज आहे असा चेहरा मला नको. आणि त्यासाठी मला आम्ही तडवळकर नावाचा मुलगा दिसला. त्याचा फोटो बघितल्या मी खुश आहे, कारण माझी जी काय इमेज होती त्या कॅरेक्टरची ती अफलातून होती. आणि तसंच मला अपेक्षित होतं तसं करा. एक तर त्याची हाईट, बॉडी, पर्सनॅलिटी सगळं एकदम उत्तम आहे. तर आणि राजशेखर या 2 भूमिकांसाठी मला एक वेगळा नट पाहिजे होता, जो पॉप्युलर असावाच अशी अपेक्षा निर्मात्यांची होती. पण मी म्हटलं पॉप्युलरपेक्षा मला अशा व्यक्तिमत्व पाहिजे की जो दोन्ही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगळं काम करू शकतो. ही एक झुंज वाऱ्याची नावाच्या नाटकामध्ये आशुतोष घोरपडे तुम्ही अभिनय बघितला. तो अत्यंत ब्रिलियंट माणूस म्हणजे मला माहिती आहे. आणि मी त्याला विचारलं हो म्हणून तर काम संपलं. आता राहिला तर एक रेणुकाच्या कॅरेक्टरसाठी, तर माझ्या डोक्यात खूप वर्षापूर्वी बघितलेली आरती सोळंकीचं नाव आहे. आणि तिला मी बोललो ती बारीक पण झालेली असल्यामुळे मग म्हटलं की ती 2 रोल करू शकते. कारण आरतीचे मी असंख्य कॉमेडी रोल बघितलेले. आणि मला ना नेहमी इमेजेस ब्रेक करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे आजवर मी अनेकांच्या इमेजेस ब्रेक केले. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर सुद्धा नाटकं सिनेमे हे करत असताना मी त्याला सिरियस पण भूमिका दिली. त्यामुळे मला ते असं करायला मला खूप आवडतं. तर त्यामुळे मग त्यामुळे सगळी कास्ट माझी पूर्ण झाली. आणि संदेश बेंद्रेसारखा माझा आवडीचा नेपथ्यकार मी स्वतः प्रकाश योजनाकर या नाटकामध्ये प्रकाश योजनाला फार महत्त्व आहे. कारण वेगवेगळे प्रयोग या नाटकात त्यांनी केले. मगाशी मी म्हटलं की जनरली आपण वेगवेगळे रंग दाखवतो, पण या नाटकाच्या कॅरेक्टरायझेशनमध्ये ना वेगवेगळे रंग प्रत्यक्षामध्ये आलेले आहेत. म्हणजे फॅन्टसीचा रंग नाटकामध्ये आहे, गहन गूढ असा रंग आहे, नंतर गुलाबी रंग पण आहे, प्रेमकथा पण आहे, नंतर रेग्युलर जनरली आपले म्हणजे येलो कलर, रेड कलर, ग्रीन कलर, पिंक कलर, ब्लू कलर, हे सगळे कलर्स या नाटकामध्ये. म्हणजे प्रकाशाचे कलर नाही, कॅरेक्टर्स मधले आणि तिथल्या दृश्यांचे कलर्स आहेत. त्यामुळे असं रंगीबिरंगी असणारं सस्पेन्स नाटक, सस्पेन्स म्हणजे हॉरर म्हणावं लागेल असं नाटक. आणि 3 माध्यमातून मी याचा घेण्याचा शोध, असं वेगळं नाटक. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाचं म्युझिक. तर विजय गवंडे बरोबर मी कधीच काम केलेलं नाही, पण त्यांनी मला सुचवलं, त्यांचं नाव ऐकलं होतं मी, निर्मात्याने सुचवलं मला आणि ते मी लगेच मान्य केलं. मंगल केंकरेबद्दल मला बरोबर मी पहिल्यांदाच काम करतो. आणि मंगल केंकरे अतिशय हुशार आहे, तिने अत्यंत चांगल्या वेशभूषा केलेल्या आहेत, त्यामुळे मला माहिती होतं. त्यामुळे तिच्याबरोबरचं काम करण्याचा पण एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. असं एकंदर गुड मस्तपैकी पॅकेज घेऊन आम्ही येतोय. 19 तारखेला त्याचा पहिला प्रयोग होईल. माझी जास्तीत जास्त इच्छा आहे की तुम्ही हे नाटक बघायला जरूर यावं. जरूर यावं. छान. आपण नाटकाबद्दल खूप छान प्रकारे सरांनी सांगितलेलं आहे, कॅरेक्टरबद्दल सांगितलं. तसंच त्यांचं हे नाटक बुलबुलही आहे, प्रेक्षकांसमोर येत आहे. पण सर माझा एक प्रश्न आहे, तांत्रिक, मांत्रिक आणि विज्ञान ते लहान मुलांना काही घाबरण्यासाठी किंवा पालकांनी लहान मुलांना असं काही विषय नाही? असं काही नाही. इट्स पण मोठ्यांसाठी म्हणजे तरुणांसाठी आणि म्हाताऱ्यांसाठी तो त्यातली जी फिलॉसॉफी आहे किंवा त्यातली जी विज्ञानाची उकल आहे ती सगळी असणार आहे. आणि लहान मुलांना एक चकचकीत मस्तपैकी गोष्ट बघायला काही प्रॉब्लेम नाही. ए असणारं काही नाही. ओके.
मग तेच म्हणलं ते सर्टिफिकेट कारण की बुलबुलैया म्हणलं की भूताचं किंवा लहान मुलं घाबरू शकतात वगैरे असं काही नाटकाला हे सर्टिफिकेट नाही. थोडं एन्जॉयमेंट असं Enjoyment. मनोरंजन करणारं नाटक आहे. मनोरंजन करणार नक्कीच. खूप छान सरांनी खूपच छान सांगितलं कारण की स्वतः कुमार सोनी म्हणजे खूप मोठं नाट्यसृष्टीमध्ये खूप मोठं एक नाव आहे. अगे नाटक विद्यापीठ त्यांच्याकडे एवढं भरलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी अनुभवता येते नवीन कलाकारांना आणि यांच्याकडनं शिकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर शक्यतो तुम्ही नाटक बघायला आलंच पाहिजे आणि 19 तारीख राखीव ठेवा. खूप छान दिवस आहे. अक्षय तृतीया पण आहे सर आणि अक्षय तृतीयेला त्याचा शुभारंभ होत आहे बुलबुलैयाचा आणि नक्की याचा आस्वाद घ्या आणि हे नाटक तुम्हा प्रेक्षकांना, मराठी माणसाला, मराठी नाटकाला मोठं करायची जबाबदारी आता तुमची आहे. तर नक्की या आणि सुपर डुपर या नाटकाला सुपरहिट बनवा. धन्यवाद.